नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. मेडिकलला जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी आजची ही चर्चा एका स्ट्रॅटेजी प्लेबुकसारखीच असणार आहे. नीट 2026च्या AIR आणि स्कोर प्रेडिक्शनबद्दल आज आपण अगदी सविस्तर आणि डेटाच्या आधारे चर्चा करणार आहोत. बघा, या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत आता केवळ अभ्यास पुरेसा राहिलेला नाही, तर गुणांचे आणि रँक्सचे हे गुंतागुंतीचे गणित समजून घेणे खूपच गरजेचे झाले आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर फोकस करणार आहोत? तर काठिण्य पातळी आणि स्पर्धेचा ट्रेंड, स्कोर विरुद्ध रँकचा ट्रॅप, कॉन्फिडन्स झोन्स, वेगवेगळे सिनॅरिओ आणि कट ऑफ्स, आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठीची फायनल स्ट्रॅटेजी. या चर्चेच्या शेवटी तुम्हाला वास्तवाची एकदम स्पष्ट आणि डेटा आधारित कल्पना आलेली असेल याची खात्री बाळगा. सर्वात आधी आपण बघूया मॅक्रो व्ह्यू म्हणजेच डिफिकल्टी आणि कॉम्पिटिशनचे ट्रेंड्स. परीक्षेची व्याप्ती समजून घेणं ही पहिली पायरी आहे. 23 लाख. बघा, हा नुसता आकडा नाहीये. नीट 2026साठी तब्बल 22 ते 23 लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. विचार करा, मेडिकलच्या जागा मर्यादित आहेत, पण स्वप्न पाहणाऱ्यांची गर्दी मात्र दरवर्षी अक्षरशः वाढतेच आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला या जीवघेण्या स्पर्धेची आणि विद्यार्थ्यांवर असणाऱ्या प्रचंड दबावाची स्पष्ट कल्पना येऊ शकते, बरोबर? आता पेपर कसा असेल? तर एकंदर पेपर इझी टू मॉडरेट म्हणजे सोपा ते मध्यम असण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तो 2025 पेक्षाही थोडा सोपा वाटू शकतो. विषयानुसार सांगायचं तर फिजिक्स थोडं ट्रिकी किंवा आव्हानात्मक वाटू शकतं. केमिस्ट्री सोपं ते मध्यम असेल, पण यातला ऑर्गॅनिक भाग थोडा कठीण जाऊ शकतो. आणि बायोलॉजी नेहमीप्रमाणे सोपं पण थोडं जास्त वेळखाऊ असू शकतं. आता लक्षात घ्या, जेव्हा पेपर सोपा असतो आणि 12 लाखाहून जास्त विद्यार्थी क्वालिफाय होतात, तेव्हा स्पर्धेचं अख्खं गणितच अनपेक्षितपणे बदलून जातं. आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, द स्कोर वर्सेस रँक ट्रॅप. म्हणजेच ठराविक मार्क्स मिळाले की ठराविक सीट पक्की, हा गैरसमज का असतो? या फसव्या गुणांमागील मुख्य कारण म्हणजे पर्सेंटाईल सिस्टम. बघा, ही एक रिलेटिव्ह ग्रेडिंग पद्धत आहे. म्हणजे काय? तर तुमचा रँक फक्त तुमच्या स्वतःच्या मार्कांवर ठरत नाही, तर तो इतर सर्व विद्यार्थ्यांनी कसा पेपर सोडवलाय यावरही अवलंबून असतो. त्यामुळे होतं काय, जर पेपर सोपा असेल आणि तुम्हाला वाटलं की वा, माझे मार्क्स तर भारी आलेत, तरीही तुमचा रँक मात्र घसरलेला असू शकतो. हा रिलेटिव्ह परफॉर्मन्सचा खेळ समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि खरी लढाई इथूनच सुरू होते. तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण फक्त 1 किंवा 2 मार्कांच्या फरकामुळे रँकमध्ये थेट हजारों अधिक स्थानांची घसरण होऊ शकते. एका चुकीच्या उत्तराची पेनल्टी विद्यार्थ्याला हजारो पावलं मागे ढकलू शकते. विशेषतः 550 पेक्षा जास्त मार्कांच्या टप्प्यात तर एक प्रचंड मोठा बॉटलनेक तयार होतो. तिथे सरासरी चांगली कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी एकाच गुणांवर एकत्र येतात आणि त्यामुळे स्पर्धा अक्षरशः अटीतटीची बनते. मग आता प्रश्न पडतो की नक्की विद्यार्थी कुठे उभे आहेत? चला बघूया प्रेडिक्टिंग द कॉन्फिडन्स झोन्स. सगळ्यात आधी बघूया हाय कॉन्फिडन्स झोन. 670 आणि त्याहून अधिक मार्कांच्या रेंजमध्ये हे अंदाज जवळपास 100% अचूक असतात. उदाहरण द्यायचं तर 720 मार्कांवर AIR 1 एकदम निश्चित आहे आणि 670 मार्कांवर तो 700 ते 1500च्या दरम्यान असू शकतो. या टप्प्यात रँकमध्ये होणारे बदल खूपच कमी आणि मर्यादित असल्यामुळे ही स्थिती अत्यंत सुरक्षित मानली जाते. हे सगळं वरच्या स्तरावर अतिशय उत्तम वाटत असलं तरी खरा प्रश्न असा आहे की 670 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांचं काय? आणि तुम्हाला सांगतो, खरा गोंधळ इथेच सुरू होतो, कारण आपली बहुतांश मुलं याच टक्क्यात अडकलेली असतात. हा आहे 550 ते 670 मार्कांच्या मधला टप्पा, ज्याला आपण मीडियम कॉन्फिडन्स झोन म्हणतो. मी तर याला एका हेवी ट्रॅफिक जॅमचीच उपमा देईन. इथे रँकमध्ये इतक्या वेगाने बदल होतात ना. बघा, 650 वर रँक 3500 ते 6500च्या दरम्यान असेल, पण 550 वर तो थेट 40,000 वरून 55,000 घसरतो. इथे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते आणि थोड्याशा मार्कांच्या फरकाने रँकमध्ये अगदी अनपेक्षित आणि मोठ्या उड्या पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हा झोन सर्वात जास्त धोकादायक मानला जातो. आणि यानंतर येतो तो 550 पेक्षा कमी मार्कांचा टप्पा, म्हणजेच लो कॉन्फिडन्स झोन. इथे जसजसे मार्क्स कमी होतात तसतशी रँकची रेंज प्रचंड वाढत जाते. 500 मार्कांवर 80,000 रँक असू शकतो, तर 450 वर तो थेट 1.5 ते 2.25 लाखांच्या घरात जातो. इथला डेटा इतका विखुरलेला असतो की अचूक भाकीत करणं जवळपास अशक्यच होऊन बसतं.
इथे प्रचंड अस्थिरता असते. चला आता पुढे जाऊया. सिनॅरिओज अँड एक्सपेक्टेड कट ऑफ्स, वेगवेगळ्या शक्यतांची तयारी कशी करायची. परीक्षेच्या दिवशी मुख्यत्वे 2 परिस्थिती असू शकतात. पहिला सिनारिओ म्हणजे जर पेपर अनपेक्षितपणे सोपा आला तर कट ऑफ अचानक खूप वाढतो आणि त्याच मार्कांसाठी रँक मात्र मोठ्या प्रमाणावर घसरतो. पण दुसरीकडे सिनारिओ 2 प्रमाणे जर पेपर नेहमीसारखा म्हणजेच नॉर्मल आला तर हे अंदाज बऱ्यापैकी स्थिर राहतात आणि ते आधीच्या ऐतिहासिक डेटा मॉडेललाच फॉलो करतात. पण नेहमी लक्षात ठेवा, वाढलेली विद्यार्थी संख्या आणि सोपा पेपर हे कॉम्बिनेशन रँकमध्ये टोकाचे चढउतार नक्कीच आणू शकतं. आता तुमच्या मनात येणारा सर्वात कॉमन प्रश्न, अपेक्षित कट ऑफ काय असेल? ऑल इंडिया कोटा म्हणजेच AIQच्या संभाव्य कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर जनरल आणि OBC प्रवर्गासाठी हा कट ऑफ अंदाजे 615च्या आसपास राहील, ज्यामध्ये 5 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात. SC प्रवर्गासाठी 550 पेक्षा जास्त आणि ST प्रवर्गासाठी 540च्या घरात हा कट ऑफ अपेक्षित आहे. आता येऊया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, फायनल स्ट्रॅटेजी फॉर ॲस्पिरंट्स. विद्यार्थ्यांसाठी नेमका ॲक्शन प्लॅन काय असावा? ही रणनीती अत्यंत काळजीपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, फक्त मार्कांच्या मागे न धावता स्वतःच्या रँकवर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या संभाव्य रँकच्या रेंजमध्ये कोणती कॉलेजेस मिळतायत त्याची व्यवस्थित यादी बनवून प्लॅनिंग करा. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, नेहमी भक्कम बॅकअप ऑप्शन्स तयार ठेवा. आणि चौथी गोष्ट, ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच काउन्सिलिंगची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक हाताळा. विशेषतः जेव्हा तुमचे मार्क्स त्या अस्थिर अशा मीडियम कॉन्फिडन्स झोनमध्ये असतात ना, तेव्हा या प्रक्रियेत एकदम सावधगिरी बाळगणं निर्णायक ठरतं. शेवटी जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार नेहमी लक्षात ठेवा. 23 लाख विद्यार्थ्यांच्या या महासागरात काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्ही दाखवलेली लवचिकता आणि अडॅप्टेबिलिटी ही प्रत्यक्ष परीक्षेइतकीच महत्त्वाची असते. आता रँकिंग व्यवस्थेची ही एवढी मोठी गुंतागुंत समजून घेतल्यानंतर फक्त आणि फक्त मार्कांवर अवलंबून राहणं खरंच पुरेसं आहे का, या प्रश्नाचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल आणि हे समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.